अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे ह्या दिवशी असाल मराठमोळा साज शृंगार करण्यात विशेष महत्त्व आहे, म्हणून तुम्ही असाच साज शृंगार करू शकतात। हा व्हिडिओ आपल्याला सुंदर नेसण्यासाठी किंवा तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी करत आहे। गुढीपाडव्याला काठापदराची नऊवारी साडी नेसणे हे सर्वात लोकप्रिय निवड आहे। यामध्ये पेशवाई मस्तानी स्टाईलमध्ये नऊवारी तुम्हाला एक राजेशाही लुक देऊ शकतो। असं तुम्ही तर केलं तर तुम्हाला खरं सांगते खूप सुंदर तुम्ही दिसणार आहात। नंतर जर तुम्हाला नऊवारी कठीण वाटत असेल तर भरगच्च पैठणी किंवा खणाची साडी नेसून तुम्ही तुमचा लुक उठावदार करू शकतात। म्हणून तुम्हाला नक्की सांगेल की तुम्हाला मी ज्याही काही टिप्स किंवा काही फोटो दाखवते तुम्ही असा लुक्स करून बघा, तुम्हाला खूप सुंदर वाटेल आणि छान वाटेल आणि तुम्ही तुमच्या म्हणजेच आपल्याला गुढीपाडवा अशा रीते तुम्ही नटून थटू शकणार आहात। ह्या लुकवर शोभा पाटण्यासाठी गळ्यात कोल्हापुरी साज किंवा कानात दुगडी पारंपरिक नथ नक्कीच वापरू शकतात। अशा तुम्हाला लुक्सला खूप छान असं देऊ शकतात। म्हणून आवर्जून तुम्ही अशा पद्धतीने कोल्हापुरी साज किंवा कानात बुगडी पारंपरिक नथनी वापरू शकतात। मराठमोळा लूक मोत्यांच्या नवनवीन किंवा सुंदर अशा तुम्ही सजवून एक छोटीशी नथ तुमच्या चेहऱ्यावर सौंदर्य आणू शकते, म्हणून तुम्ही अशा प्रकारेही तुम्ही लूक करू शकतात। त्यानंतर तुम्हाला जसा योग्य वाटेल तुम्ही अशा पद्धतीनेही तुम्ही लूक आणि साधे सिंपल पद्धतीने आपण कसं छान दिसू। आणि गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला सांगत आहे किंवा फोटोच्या द्वारे तुम्हाला मी दाखवत आहे। आवर्जून तुम्ही नक्कीच करा। कपाळावर कुंकू, डोळ्यात काजळ आणि ओठावर साधी लिपस्टिक असा नैसर्गिक मेकअप हा सणाला अधिक उठून दिसतो। नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने साधा आणि सिंपलही मेकअप करू शकतात, खूप सुंदर वाटतो। तुम्हाला सगळ्या गोष्टी सध्या सणाची साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे। गडद हिरवा, जांभळा किंवा राणी रंगाचा खणाची साडी किंवा त्यावर विरुद्ध रंगाचे ब्लाऊज तुम्हाला एक स्मार्ट पारंपरिक लुक देऊ शकतो। म्हणून आवर्जून तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने तुम्हाला मी जसं दाखवले व्हिडिओमध्ये तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ करून किंवा फोटोसाठी तुम्हाला करायचं असेल तर छोट्या छोट्या अशा टिप्स तुम्ही वापरून आणि साधा सोपा मेकअप असा तुम्ही घरच्या घरी करू शकतात। तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। उद्या चैत्र नवरात्र आहे, तीही सुरू होणार आहे, म्हणून नक्कीच आवर्जून तुमच्या इथं जर घटस्थापना होत असेल तर तुम्ही घटस्थापनाही करू शकतात। आणि तुमचा हा पारंपरिक सण आणि पारंपरिक गोष्टी करून आणि आपल्याला गुढीपाडवा हा सण साजरी करायचा आहे। सगळ्यांना परत गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की आवर्जून सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।